सुषमा अंधारे यांना भविष्यामध्ये राज्यसभा किंवा विधान परिषद मिळणार का? नमस्कार. विश्लेषणाचा विषय आजचा थोडासा निराळा आहे. सुषमा अंधारे गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असं नाव दुमदुमतंय, धुसफुसतंय, टीका करतंय. आक्रमक, अभ्यासू, परखड आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या भाषणानं शिवसेनेतून बाहेर पडलेल्या 40 आमदारांना सळो की पळो करून सोडण्यामध्ये मोठा वाटा असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे. अत्यंत सर्वसामान्य घरातून पुढे येत आपल्या सामाजिक चळवळीतून पुढे आलेला आणि राजकीय अभिलाषा लपून न राहता राजकीय व्यासपीठ मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि अशामध्येच उद्धव ठाकरे गटामध्ये जो काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यातून 40 शिवसैनिक आमदार त्यातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं प्रचारासाठी सुषमा अंधारे यांना मैदानामध्ये उद्धव ठाकरेंनी उतरवलं. आणि जो काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही टीका झाल्या, ज्या काही सुषमा अंधारेंच्या सभा झाल्या, लाजवाब, अप्रतिम, अत्यंत टोकदार आणि खुमासदार शब्दामध्ये 40 आमदारांना खऱ्या अर्थानं भिडणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचं नेतृत्व अभ्यासपूर्ण वक्ता म्हणून त्या ठिकाणी पुढे आलं. सुषमा अंधारे यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीच्या सभा घेतल्या, जनसंवाद घेतला आणि त्याच्यामधून शिवसेनेतून बाहेर पडलेले 40 आमदार कशा पद्धतीनं गद्दार आहेत, ते 40 आमदार कशा पद्धतीनं पैशाला विकले गेलेले आहेत, ईडीला कशा पद्धतीनं घाबरले आहेत, या सर्व प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी जनसंवाद यात्रेद्वारे दिले. सुषमा अंधारे हे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरती दिसणारे व्यक्तिमत्व, परंतु शिवसेना उद्धव ठाकरे यांचे संकटात असताना त्यांच्या सोबत जाऊन एक चांगल्या पद्धतीचा आपल्या राजकीय करिअरला ब्रेक सुषमा अंधारे यांना मिळाला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं सुषमा अंधारे यांची घोडदौड सुरू झाली. सुषमा अंधारे अगोदर उद्धव ठाकरे किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती टीका करत होते, हा भाग वेगळा, परंतु त्यांच्यामुळं शिवसेनेला ज्या पद्धतीचं एक नेतृत्व मिळालेलं आहे, शिवसेनेला ज्या पद्धतीचे एक वक्ता मिळालेला आहे, परखड वक्ता, अभ्यासू वक्ता, आणि त्याचाच निश्चितच फायदा ह्या वर्षभरामध्ये शिवसेनेला झालेला आहे, उद्धव ठाकरे गटाला, आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा होतोय. विधानसभा असेल, आत्ताच्या लोकसभेमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक म्हणून सुषमा अंधारे यांना मैदानामध्ये उतरवलेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचा दौरा करत आहेत, हेलिकॉप्टरमधून त्यांच्या सभा होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याचं फळ सुषमा अंधारे यांना स्वामीनिष्ठा म्हणून उद्धव ठाकरे विधान परिषद असेल किंवा राज्यसभेवरती घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ती गोष्ट दिसेलच, कारण सुषमा अंधारे यांना एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या पद्धतीचं कोणत्याही केडर नाही अथवा त्या पद्धतीचं वोटर नाही. कारण सुषमा अंधारेंनी एकदा परळीमध्ये विधानसभा लढवली होती, परंतु त्या ठिकाणी मुंडे घराण्याच्या व्यतिरिक्त कोणताही चांगल्या पद्धतीचा उमेदवार त्या ठिकाणी चालत नाही, किंबहुना सुषमा अंधारे यांचं डिपॉझिट सुद्धा राहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांना मागच्या दरवाजानं विधान परिषद असेल किंवा राज्यसभेवरती घेतलं जाऊ शकतं आणि त्यांना स्वामीनिष्ठेचं फळ त्या ठिकाणी देऊ जाऊ शकतं. सुषमा अंधारे यांनी नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील, त्याचबरोबर 40 आमदार असतील, एकनाथ शिंदे असतील, संतोष बांगर असतील, अनेक अशा फुटून गेलेल्या आमदारावरती, त्याचबरोबर विरोधी नेत्यावरती, अगदी नवनीत राणा असेल, प्रत्येकावरती घनघनाती टीका करून अगदी आपल्या पक्षाच्या वतीनं त्यांना टोकदार आणि खुमासदार भाषेमध्ये उत्तर देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे शिवसेनेच्या संघटनेमध्ये एक चांगली महिला वक्ता, चांगलं महिला नेतृत्व म्हणून जनतेमध्ये अप्रोच घेणारं काम शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच त्यांना या स्वामीनिष्ठेचं फळ येणाऱ्या काळामध्ये विधान भवनामध्ये सुषमा अंधारेंच्या माध्यमातून, एका महिला नेतृत्वाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाची भूमिका विधान भवनामध्ये सुद्धा मांडायला मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचं मत उद्धव ठाकरे गटात सुद्धा असू शकतं. उद्धव ठाकरे गटामध्ये सध्या नीलम गोरे या सुद्धा शिंदे गटामध्ये गेल्यामुळं त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं महिला नेतृत्व म्हणून विधान भवनामध्ये त्यांना कमी भासते आणि या कमीचाच खऱ्या अर्थानं फायदा घेऊन या कमीची संधी शोधून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट त्यांना विधान भवनामध्ये पाठवू शकतो. विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना संधी दिली जाऊ शकते आणि येणाऱ्या काळामध्ये सुषमा अंधारे ह्या विधान परिषदेमध्ये दिसण्यास कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी संकट किंवा अतिशयोक्ती वाटता कामा नये, एवढंच नक्की. धन्यवाद.